वर्षा कुलकर्णी तुमचं आमच्या कुलकर्णी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आनंदाचा, भरभराटीचा जाओ हीच गजानन महाराजांची चरणी प्रार्थना। तर आजचा दिवस तुम्हाला आजचा ब्लॉग तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि खास असणार आहे। तर तो तुम्ही बघू शकता काय आहे ते तुम्हाला। हे बघा तुम्ही गजानन बेंटेक्स ज्वेलरीचा वरती बोर्ड वाचलाच असेल। त्यानंतर तिकडे स्वातीपीठाची गिरणी आहे। हे दोघंही आमचे दुकान असल्यामुळे दुकान आणि चक्की आहे। तर तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दिसतच असेल। तर तुम्हाला पुढे दुकानामध्ये काय काय आहे काय काय नाही ते पण आम्ही दाखवतो। त्या बेंटेक्स ज्वेलरीमध्ये तुम्ही बघू शकाल प्रत्येक नवीन नवीन प्रकारची व्हरायटी आहे। व्हरायटीमध्ये बेंटेक्स ज्वेलरी सगळं कानातले, त्याच्यानंतर टॉप्स, टोंगल्स हे तुम्ही बघाल। त्यानंतर हे म्हणजे घरी बनवलेलं ढोकळ्यांचं पीठ आणि त्याच्यानंतर इडली पीठ आहे। तर ते तुम्ही बघाल कसं आहे। तर बघा ताई, हे मी स्वतः दुकानामध्ये ज्वेलरीचं माल सेल करते। त्याच्यासोबत मी स्वतः बनवलेलं इडली पीठ, ढोकळा पीठ दोघे पण करते। सीझननुसार मी प्रत्येक व्यवसायाचं माल विक्रीला ठेवते। तू तिकडनंच गेला म्हणजे बघा आपल्या दुकानात आपण आल्या कोणी काय देऊ बेटा? हो हो हे बघा ताई, आपण कुमारिकांच्या वस्तू सगळ्या, लेडीज सगळ्या वस्तू, कॉस्मेटिक वस्तू ए टू झेड माझ्या दुकानात सर्व वस्तू विक्रीला आहे। माझ्या दुकानाचं नाव गजानन बेंटेक्स ज्वेलरी आहे। आपण सर्व गजानन महाराजांचे बघतोय। गजानन महाराजांच्याच ठिकाणी आपलं सर्व व्यवस्थित आहे। हेअर बेल्ट आहे बघा, हेअर बेल्टमध्ये भरपूर प्रकार आहेत तुम्ही बघू शकता। हे बघ बेटा, काय तू एक प्रकार घे। हा बघा, हा एक घे। हो की आमच्या व्हिडिओमध्ये की कस्टमर आमच्याकडे सुरू आहे। त्यानंतर हे बघा सगळं कॉस्मेटिक वस्तू ह्या साईडला ठेवलेल्या आहेत। तर जनरली आमचं सगळं दुकान सिजनेबलनुसारच असतं। सीझननुसार आम्ही सगळा माल डेव्हलप करत असतो। त्याच्यानंतर इकडे बघा तुम्ही बांगड्यांचा प्रकार बघू शकता। नवीन नवीन प्रकारची व्हरायटी आहे बँगल्समध्ये। हे बघा बांगड्यांमध्ये हे 6 प्रकारचे 6 कलर आहे। कॉस्मेटिकमध्ये फाउंडेशन आहे, कॉम्पॅक्ट आहेत, परफ्यूम आहेत। त्याच्यानंतर इकडे गुलाबजल, त्यानंतर इकडे पावडर बघा सगळ्या प्रकारची व्हरायटी आहे। तुम्ही स्वतः बघू शकता। फॅन्सी बांगड्या तर आहेच आमच्या दुकानात। त्यानंतर आमच्याकडे स्पेशल म्हणून काचेची बांगडी सुद्धा आहे। तर त्या बघा तुम्ही आता ही काचेची बांगडी आहे मरून, रेड आणि ग्रीन मध्ये। त्यानंतर इकडे टिकल्यांचं सेक्शन आहे सर्व। वरती बघू शकता तुम्ही सगळं मेहंदी वगैरे प्रत्येक कंपनीची मेहंदी आमच्याकडे अवेलेबल आहे। त्यानंतर इकडे आल्यानंतर तुम्ही बघा इकडे सगळं मोतीमध्ये सेक्शन आहे। मोती तर आपल्याला सगळ्यांना आवडतोच आणि खूप डिमांड असते मोत्यांच्या ज्वेलरीला। तर हे बघा हिच्यात आहेत कानातले, कानातल्यांमध्ये हे बघा हे झुबे आहेत। आपण कुठल्याही कार्यक्रमांना घालू शकतो। हे बघता तुम्ही व्हरायटीमध्ये तुम्ही जेवढे मागाल तेवढे कमीच आहे आमच्याकडे। त्याच्यानंतर हे बघा आपण मंगळागौरीला वगैरे जे नेकलेस घालतो काष्टी पातळावरती, पैठणीवरती, हे सगळे मोतीमध्ये ठेवलेले आहेत। प्रत्येक गोष्ट काढायला काही जमणार नाही। त्याच्यानंतर इकडे बेंटेक्समध्ये आहे। इकडे शॉर्ट मंगळसूत्र बघू शकता तुम्ही आणि इकडे चपला हार, त्याच्यानंतर एक दाणी, त्याच्यानंतर शॉर्ट नेकलेस ते पण आहे। इकडे सिंगल ते पण आहे, लाखेमध्ये पण आहे आणि प्लॅस्टिकमध्ये सुद्धा आहे। बघा माझी काकू गिऱ्हाईक करते। त्यांना बोलता येत नाही तरी माझी काकू त्यांना समजावून गिऱ्हाईक करते आहे। बघा
छान आहे. आमच्याकडे सर्व प्रकारचे टिकले भेटतात, तर लहान साईज मोठी सगळ्या. तर बघा तुम्ही बघू शकता डबीतले, नंतर पत्त्यातली बघा, मोतींच्या आणि वगैरे सर्व सर्व रांगोळीचे कलर पण अवेलेबल आहेत. प्रत्येक कलर आमच्याकडे आहेत, ब्ल्यू हे बघा. ब्लॅक सगळे आहेत. आम्ही रांगोळीचा प्रकार पण पूर्ण अवेलेबल ठेवतो. बघा. त्याच्यानंतर कुमारिका मुली आपल्या प्रत्येकाला अत्यावश्यक लागणारी वस्तू ती पण आमच्याकडे अवेलेबल आहे. चक्की आहे, आमची चक्की आहे. चक्कीला नंतर दुकान आहे. आम्ही दोघं व्यवसाय व्यवस्थित सगळी फॅमिली ॲडजस्ट करतो आणि खूप फॅमिली मिळून आम्ही दोघं तिघं व्यवसाय सांभाळतो. ही आमच्या चक्की आहे. मी थोडक्यात तुम्हाला आता माझ्या चक्कीची माहिती देत आहे. हे बघा, माझ्याकडे ही स्पेशल खारीक खोबरं दळण्याची चक्की आहे. स्पेशल खारीक खोबरं दळण्याची चक्की आहे. तुम्हाला उपवासाचं दळून मिळेल. ही स्पेशल चक्की उपवासाची आहे. रेग्युलर दळण्याची चक्कीसुद्धा माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर परत सगळे दळणं दळायची चक्की आहे आणि ओलं दळायची सुद्धा माझ्याकडे चक्की आहे. व्यवसाय जुना आहे. माझे सासू सासऱ्यांपासून आमचा आता आईचं दाखव आपण. ही माझ्या सासूबाई आहे. मी कालच तुम्हाला ओळख करून दिली होती. ह्या बघा, यांचा पण स्वतःचा व्यवसाय आहे. व्यवसाय म्हणजे म्हणण्यापेक्षा त्यांना पण एक गोष्टीची आवड आहे. त्या त्यांच्या वेळेनुसार वेळ मिळाला की त्या लांबवाती फुलवाती दोघंही त्या त्यांच्या करतात आणि आम्ही त्या कायम विकतो. आमच्याकडे ह्या सुद्धा बाहेरून आमचं दुकान किती सुंदर दिसतं. बघा, ही माझी आजीने बघा मस्त फुलवाती बनवते आहे. आजीला खूप आवड आहे फुलवाती बनवायची. आणि हे बघा किती छान छान बनवले तिने. आणि ह्या लांब वाती. आणि आमच्या दुकानात खूप जण घेऊन जातात आमच्या आजींच्या फुलवाती. बनव आजी पटकन. आता जे आपल्याला फुलवात कशी बनवतात ते दाखवत आहेत. आता आपल्याला आजी फुलवात कशी बनवतात ते दाखवत आहे. अगदी सोप्या पद्धतीने करायची. मला खूप आवडेल कात्री. अजून एक आहे. हे बघा अजून एक फुलवात बनवली. मला चांगल्या वाटी येतात. आई तुम्ही विकायला ठेवत जा. तेव्हापासून मी विकायला सुरुवात केली. खूप रिझल्ट आला मला. माझ्या सासूबाईंच्या फुलवाती सर्वांना आवडतात आणि सगळं मातेचा सेल करून देते. लांबवती फुलवाती दुकानात विकते. प्लस माझा एक व्यवसाय आहे ओरिफ्लेम वस्तूंचे कॉस्मेटिक वस्तू विकण्याचा. मी त्या कंपनीच्या वस्तू विकते. त्याच्यासोबत माझ्या वस्तू घेऊन जाते. माझ्या सासूबाईंच्या फुलवाती लांबवती कस्टमरांना बाहेर खूप आवडतात. ते पण त्यांच्या माल घेतात. असं आमचा हा सगळं मिळून कुलकर्णी फॅमिलीचा व्यवसाय आहे. चक्की प्लस दुकान प्लस आमचं ओरिफ्लेम असे आम्ही होता विद्येवर सर्व व्यवसाय करतो आणि व्यवसाय व्यवस्थित चालू आहे. सगळी माहिती तर बघितली असेल माझ्या मोठ्या जाऊबाईंकडून की आमच्याकडे काय काय अवेलेबल असतं काय नसतं. त्याचप्रकारे माझा पण छोटा उद्योग आहे. तर माझ्या ह्या पंचगव्यापासून तयार झालेल्या अगरबत्ती आहे तर ह्या सेल करत असते. बऱ्याच जणांना घेतल्यामुळे भरपूर रिझल्ट आला आणि क्वांटिटी चांगली असल्यामुळे भरपूर जण अगरबत्ती घेऊन पण जातात. तर हे बघा या मल्टी कलरमध्ये आहेत. अशा प्रकारच्या सगळ्या आहेत. त्याच्यानंतर दुसरा जर प्रकार बघायचा म्हटलं तर हा एक लोभान म्हणून आहे. लोभान हे बघा स्मेल एकदम छान आहे. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे भीमसेनी कापूर आपला साधा रेग्युलर लागणारा कापूर तर सगळ्या गोष्टी योग्य दरात उपलब्ध आहेत. हे आमचं घर चक्की प्लस दुकान. हे आमचं सर्व परिवार. आणि बघा दुकानावर एक गिऱ्हाईक आलं होतं. ते दळण आपण आलो होतं. बघा हे बघू शकता. चला आमचा आजचा दुसरा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाय. धन्यवाद.